गणेशोत्सव म्हटलं की घराघरातल्या परंपरा, आनंदाचा गजबजलेला माहोल आणि सगळ्यात खास गोड गुलाबजामुनचा सुवास. आमच्या घरातली परंपरा दरवर्षी एकच, गणपती बाप्पाला ताजे गुलाबजामुन अर्पण करणं. लहानपणी बाप्पाची आरती झाल्यावर घरभर पसरलेला तो गोड सुगंध, आजी आणि आई सोबत केलेली तयारी आणि बरेच काही आठवणी आजही मनात जपलेल्या आहेत. खास करून लहानपणी बाप्पाच्या मंडपात बसून आजीच्या हातून तयार होणाऱ्या गरमागरम गुलाबजामुनची वाट पाहणं आणि तो पहिला घास तोंडात पडला की जणू उत्सवच पूर्ण झाला असंच वाटायचं. गणेश उत्सवाचा तोच तर जादुई क्षण, घरभर हशा, आनंद आणि गोडव्याची उधळण. आणि हे सगळं शक्य होतं ते म्हणजेच गिट्स गुलाबजामुनमुळे. कारण गिट्स फक्त मिठाई बनवत नाही तर कुटुंबातील जुन्या आठवणी पुन्हा जिवंत करतो, प्रेम आणि आपुलकीने घरभर गोडवा पसरवतो. रेसिपी इतकी साधी की क्षणात तयार, आणि जेव्हा हे गरमागरम गुलाबजामुन तळले जातात गिट्स कावघी मध्ये, तेव्हा मिळते एक अप्रतिम आणि वेगळीच चव, जी प्रत्येक सण अधिक खास बनवते. मित्रांनो, तर या गणेशोत्सवात बाप्पालाही प्रसाद द्या आणि पाहुण्यांनाही वाढा गोड गुलाबजामुन, कारण गुलाबजामुन म्हणजे फक्त गिट्स.